आजची आपली रेसिपी नंबर 9 आणि आजचा मोदक हा फार स्पेशल आहे. हा आहे चॉको लावा मोदक. आजपर्यंत चॉको लावा केक खाल्ला होता, पण यावेळेस गणपती बाप्पाला चॉको लावा केक नक्की चारा. अगदी सोपी आहे बनवायला, अगदी छोटे मुलंसुद्धा बनवू शकतात. माझ्या छोट्या मुलीनी हे मला सुचवलं होतं आणि तिनेसुद्धा बनवलेले आहेत. ती 8 वर्षाचीच आहे, पण तिनेसुद्धा बनवलेत. फार छान असे लागतात, चवीला खूप छान. आणि तुम्ही जर जितकेही बनवाल ते अगदी 2 ते 3 मिनटात पूर्ण संपून जाणार, हे अगदी गॅरंटी. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले इथे मी घेतले आहे हाईड अँड सीकचे चॉको चिप्स बिस्किट घेतलेले आहे. तुम्ही याऐवजी ओरिओ बिस्किट घेऊ शकता विदाऊट क्रीमवाले. तर इथे मी 4 पॅकेट घेतलेले आहे. बघा, यात चॉको चिप्स आहे, कारण की फ्लेवर खूप छान येतो चॉकलेटी, त्यामुळे मी हे घेतले आहे. तुम्ही ओरिओचं साधंवाला जे येतं, क्रीमवाला नाही येत, तो वाला घेऊ शकता. किंवा जर क्रीमवाला जर आणला त्याची क्रीम काढून ठेवायची, तुम्ही ते स्टफिंगलासुद्धा वापरू शकता. तर असे मी हाईड अँड सीकचे 4 पॅकेट घेतलेले आहेत. तर हे 4ही पॅकेट मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते आहे. आपल्याला इथे बटर यूज करायचं आहे, कुठलंही काही यूज नाही, फक्त 2 वस्तूंपासून आपल्याला इथे चॉको लावा केक बनवायचा आहे. तर इथे मी 4ही पॅकेट टाकून घेतले आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते आहे. अगदी बारीक करायचं आहे. काही पावडर किंवा बिस्किट जर राहिले असेल तर ते थोडं चाळून घ्यायचं. तर मला चाळायची गरज नाही पडली, कारण की छान बारीक झालेलं आहे. तुम्हाला असं जर वाटलं की थोडेसे क्रंच किंवा हे आहेत बिस्किटचे तुकडे, तर चाळून घ्या. आता याला एका भांड्यात काढलेल्या वाट्यात याच्यात मी थोडं थोडं करून दूध घालते. मला टोटल 4 चमचे दूध लागलेलं आहे. पहिल्यांदा मी थोडं हाताने घेतलं होतं, नंतर थोडंसं अंदाज येणार नाही किंवा पातळ होईल म्हणून मी चमच्याने 2 चमचे घातलेला आहे. तर चमच्यानेच दूध घालायचं आहे, कारण की काय होणार, जास्त पातळ झालं तर आपले मोदक बिघडू शकणार. आपल्याला एकदम पातळ डो नको आहे, आपल्याला थोडासा घट्ट डो हवा आहे, कारण की आपल्याला याचं बाहेरचं आवरण बनवायचं आहे, आतमध्ये चॉकलेट लावा राहणार आहे त्यामुळे. तर इथे बघा, मी चमच्याच्या साह्याने टाकते आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन छान छान रेसिपीज आहे. खूप मस्त मस्त रेसिपीज आहे मोदकाच्यासुद्धा. एंड स्क्रीनलासुद्धा दिलेल्या आहेत आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि मित्रांना तर नक्की शेअर करा, कारण की कुणाच्या ना कुणाच्या कामी नक्कीच येईल. तर असा छान डो झालेला आहे. रंग बघा, यात तूप वगैरे मी काही घातलेले तरी शाईन खूप छान आलेलं आहे. आता इथे मी हा मोदकचा मोल्ड घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही मोदकचा मोल्ड घेऊ शकता. आपल्याला मोल्डला ग्रीस करायची गरज नाही. ऑलरेडी यात थोडंसं तेलकटपणा असतो, तेल असतो, त्यामुळे आपल्याला तेल वगैरे ग्रीस करायची गरज नाही. तर यामध्ये आतमध्ये असं सारण टाकायचं आणि आजूबाजूला छान दाबून पूर्ण करायचं आणि मधात कॅव्हिटी करून घ्यायची साच्याच्या मधात, आणि वरती थोडं सारण एक्स्ट्रा काढायचं आहे, जेणेकरून आपल्याला नंतर लावा भरल्यानंतर फिल करता आलं पाहिजे. बघा, मी असं सारण थोडं थोडं बाहेर काढलं आहे, थोडं एक्स्ट्रा काढलं तरीही चालेल. तर आता यात भरायचं आहे आपल्याला चॉको लावा. तर मी चॉको लावा इथे गॅस न पेटवता चॉको लावा मोदक बनवले आहे. तर मी हर्षीजचं चॉकलेट सिरप घेतलेला आहे, हे मी यात घालून घेते आहे. तर यात बघा, मस्तपैकी फील करून घेते. तर दिसतेच आहे तुम्हाला, बघा, यात मी भरपूर सारं फील केलेलं आहे. आणि आता याला पूर्ण पॅक करून घेते, जेणेकरून हा जो चॉको लावा आहे तो बाहेर निघायला नको. तर वरती सारण काढलेलं आहे, थोडंसं आतमध्ये सारण घालते आहे आणि अलगद हाताने पूर्ण पॅक करायचं आहे, जेणेकरून बाहेर चॉकलेट सिरप जे आहे, लावा आहे, तो निघाला नाही पाहिजे. तर बघा, किती छान आपला हा मोदक छान वळून झालेला आहे. खूप सुंदर दिसतो, चवीला तर अप्रतिम लागतात. असेच मी पूर्ण मोदक वळून घेते आहे, सगळेचे सगळे. तर इथे माझे 8-10 झाले होते मोदक, टोटल 11 झाले होते, त्यापैकी फक्त 7 उरलेले आहेत बाप्पांसाठी, बाकी सगळे फस्त झालेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.